नमस्कार, मी प्रवीण अहिरे. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात तात्काळ निर्णय घेण्यात आला. बघा, लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात अतिशय महत्त्वाचा निर्णय आणि महत्त्वाचे अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर पाहू शकता, बघा, तात्काळ निर्णय घेतला. सर्वात अगोदर आपण 6व्या हप्त्याचे जे काही पैसे ते वाढलेले त्या संदर्भाची माहिती पाहणार आहोत. सर्वात अगोदर 6व्या हप्त्याचे जे पैसे ते वाढलेले आहेत तुमचे, तर त्याची महत्त्वाची अपडेट तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. त्यानंतर 2 नंबरला आपण अपडेट पाहणार आहोत. बघा, योजनेचे जे काही नवीन अर्ज आहेत ते केव्हा सुरू होतील, योजनेचे जे अर्ज आहेत ते केव्हा सुरू होतील ह्या संदर्भाची महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. भरपूर महिलांना नव्याने अर्ज करायचे आहेत, कारण पैसे यायला सुरुवात झाली आहे, त्यामुळे नव्याने अर्ज महिलांना करायचे आहेत. तर त्या संदर्भाची पण अपडेट आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत. स्वतः महिला व बालविकास मंत्री अदितीजी तटकरे यांनी जी काही महत्त्वाची अपडेट दिली योजनेच्या नवीन अर्ज सुरू होण्याच्या संदर्भात, ती आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत. त्यानंतर पुढची महत्त्वाची अपडेट बघा, 2100 रुपयांच्या हप्त्याच्या वाटपाच्या संदर्भात. बघा, भरपूर महिलांच्या त्या ठिकाणी कमेंट्स आहेत की सर 2100 रुपये येणार होते, मग 1500 रुपयेच काय येत आहेत. तर त्या संदर्भाची पण अपडेट तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. 2100 रुपये तुम्हाला केव्हापासून येतील त्याची पण संपूर्ण अपडेट मी तुम्हाला देणार आहे. त्यासोबतच बघा, नेहमीच संपूर्ण माहिती प्रवीण अहिरे एकमेव असा चॅनल आहे ज्यावर तुम्हाला संपूर्ण माहिती खरी आणि पुराव्याच्या सहितच दिली जाते. तर संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. एक एक करून संपूर्ण अपडेट आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. त्या अगोदर सर्व महिलांना, माता भगिनींना विनंती करतो, कृपया करून सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा. केलं लाईक, लगेच चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या छोट्या छोट्या बारीक अपडेटसुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात. त्यामुळे सर्व महिलांना विनंती आहे, लगेच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करा. त्यासोबतच हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असतील त्यांना पाठवून द्या, तुमचे नातेवाईक असतील त्यांना पण पाठवा आणि व्हॉट्सअपला पण शेअर करा, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल आणि त्या महिला पण ह्या ठिकाणी चांगल्या पद्धतीची जी काही माहिती ती मिळवू शकतील. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करायचा आहे. ज्या महिलांना आतापर्यंत पैसे आलेले नाहीत त्यांच्यापर्यंत पण आपला व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांना पण पैसे मिळू शकतील. त्यामध्ये तुमचा पण काहीतरी हातभार असेल, तर त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. तर बघा, संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. त्यामुळे संपूर्ण जी काही महत्त्वाची माहिती आहे ती आपण या ठिकाणी समजून घेण्यासाठी महत्त्वाचे जे काही पुरावे त्यावर जाणार आहोत. त्यामुळे थोडाही वेळ वाया न घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण जी काही महत्त्वाची माहिती ती पुराव्याच्या सहितच पाहूया. तर बघा, लाडकी बहीण योजनेचे पैसे कसे वाढले ते आपण ह्या ठिकाणी समजून घेत आहोत. संपूर्ण महत्त्वाची माहिती पाहण्यासाठी आहोत. पाहू शकता, बघा, सुजाताताई जाधव यांनी कमेंट केलेली आहे, आत्ताच 7500 आले. पाहू शकता, बघा, 7500 रुपये ह्या ठिकाणी सुजाताताईंना आलेले आहेत. त्यामध्ये जर आपण पाहिलं तर 1 तासांपूर्वी आलेली कमेंट आहे. अशाच पद्धतीने भरपूर महिलांना 7500 रुपये ह्या ठिकाणी जमा होत आहेत. ठीक आहे, आता आपण पाहिलं होतं की 6वा हप्ता जो आहे तो 1500 रुपयांचा येईल म्हणून, परंतु सरकारने ह्या ठिकाणी ज्या महिलांचं आधार कार्ड लिंक नव्हतं त्या महिलांना पण ह्या ठिकाणी सुरुवातीपासून पैसे द्यायला सुरुवात केली आहे. म्हणजे ज्यांनी जुलैमध्ये अर्ज केले होते त्यांना 0 रुपये आले होते, अशा महिलांना, अशा ताईंना या ठिकाणी पैसे वाटप होत आहेत. त्यामुळे आता जर पाहिलं तर बघा, हा जो काही हप्ता आहे तो निश्चित जर आपण पाहिलं तर याची रक्कम निश्चित नाही. म्हणजेच काय, तर काही महिलांना 7500 रुपये पण येत आहेत, काही महिलांना 4500 रुपये पण आहेत, काही महिलांना 3000 रुपये पण आहेत आणि काही महिलांना 1500 रुपये पण आहेत. ठीक आहे, त्यामुळे हा जो काही 6वा हप्ता आहे तो तुमचा वाढलेला आहे. एक तुमच्या लक्षात आलं असेल, आता ह्यामध्ये बघा, सुजाताताईंना 7500 आले, त्यामध्ये जर आपण पाहिलं तर प्लस 1500 रुपये पण यांना येतील, म्हणजेच 9000 रुपये टोटल ह्या ठिकाणी येणार आहेत. आता असं का होईल? बघा, आतापर्यंत सुरुवातीला ज्या महिलांना 7500 आले होते, ज्या महिलांना 7500 आले होते त्या महिलांना 1500 रुपयांचा हा हप्ता मिळेल, म्हणजेच त्या महिलांना किती रुपये मिळतील? 9000 रुपये. 9000 रुपये होईल. त्याच पद्धतीने ह्या महिलांना पण 9000 रुपये मिळणार आहेत, कारण त्यांच्यासोबत पण अन्याय झाला नाही पाहिजे म्हणून सरकार यांना पण 9000 रुपये देतील. अशाच पद्धतीने सुजाताताई असतील, त्यासोबतच अजूनही कमेंट आहेत. बघा, या ठिकाणी बघा, अलकाताई कत्तुर्डे यांना पण 7000 आले. बघा, 7500 आले, 1500 नाही आले. तर 7500 रुपये जे तुम्हाला आलेले आहेत त्यामध्ये तुम्हाला 1500 रुपये पण येणार आहेत, असे तुम्हाला एकूण मिळून 9000 रुपये ह्या ठिकाणी येणार आहेत. याच पद्धतीने जर आपण पाहिलं, काही महिलांना अगोदर त्या ठिकाणी 4500 आले होते, 4500 आले होते, त्या महिलांना आता 1500 रुपये असे 6000 रुपये येतील. परंतु त्याच महिलांना, काही महिलांना त्या ठिकाणी 0 रुपये आलेले होते, त्यांनी समजा सप्टेंबरमध्ये अर्ज केला होता, तर त्या महिलांना पण आता 6000 रुपये वाटप होणार आहेत. ठीक आहे, तर अशा पद्धतीने हे संपूर्ण पैसे जे ते वाढलेले आहेत. त्यामुळे 6वा हप्ता जो आहे त्या ठिकाणी वाढवून वाटप केला जातो. म्हणजे सरकारने चांगला निर्णय घेतलेला आहे. महायुती सरकारला त्या ठिकाणी आपण धन्यवाद दिलं पाहिजे. सर्व महिलांनी कमेंट बॉक्समध्ये त्या ठिकाणी धन्यवाद त्या ठिकाणी लिहायचे, कारण सर्वांसाठी ह्या ठिकाणी चांगला निर्णय सरकारने घेतलेला आहे. ज्या महिलांना आतापर्यंत 1 रुपया आला नव्हता त्या महिलांना सुरुवातीपासून पैसे दिले आहेत. ज्या महिलांनी सप्टेंबरपासून अर्ज केला होता त्यांचा आधार कार्ड लिंक नव्हतं त्या महिलांना पण ह्या ठिकाणी पैसे दिले जात आहेत. चांगला निर्णय सरकारने घेतलेला आहे. आणि त्यासोबतच अजूनही काही कमेंट्स आहेत आपल्या चॅनलच्या संदर्भात, चांगल्या कमेंट्स ते तुम्हाला दाखवतो. बघा, तर बघा, पहिली कमेंट आहे सोनालीताई पवार यांची. पाहू शकता, 27 मिनिटांपूर्वी, आत्ताच तुमचा व्हिडिओ बघत होते, मला पण आत्ताच पैसे आले, तुमचा पायगुण चांगला आहे,
तुम्ही जे बोलतात ते खरंच बोलतात आहे, आम्हाला विश्वास तुमच्यावर. तर बघा, नेहमीच सर्व ताईंना मी त्या ठिकाणी सांगू इच्छितो, सर्व माता भगिनींना, तुमच्यासाठी सर्व माता भगिनींसाठी नेहमीच मी खरी माहिती देत आलेलो आहे, देत राहणार आहे आणि यापुढे पण देईल. त्यामुळे सर्व महिलांनी काळजी करायचं नाही अजिबात. तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन आपल्या चॅनलवर मिळणार आहे. प्रवीण अहिरे चॅनल असं आहे की ज्यावर तुमच्यासाठीच योग्य ती माहिती दिली जाते. ही संपूर्ण माहिती तुमच्यासाठी आहे, तुमच्या फायद्याची आहे. त्यासाठी लगेच सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचे नातेवाईक असतील त्यांना पण शेअर करून टाका आणि त्यांना पण सबस्क्राईब करायला सांगा. त्यासोबतच तुमच्या मैत्रिणी असतील त्यांना पण सबस्क्राईब करायला लावा, कारण संपूर्ण खरी माहिती तुम्हाला प्रवीण अहिरे एकमेव असा चॅनल आहे ज्यावर तुम्हाला संपूर्ण खरी माहिती मिळते. त्यामुळे सर्व महिलांनी लगेच व्हिडिओ लाईक करा. व्हिडिओ लाईक केलं तर जास्तीत जास्त महिलांपर्यंत व्हिडिओ जातो आणि ज्या महिलांना आतापर्यंत पैसे आले नाहीत त्यांच्यापर्यंत पण हा व्हिडिओ पोहोचवा, म्हणजे जेणेकरून त्या पण महिलांना हा जो काही व्हिडिओ तो त्या ठिकाणी पाहायला मिळेल, त्यांना पण चांगली माहिती मिळेल आणि त्या पण महिला भगिनी माता भगिनींना ज्या काही अडचणी असतील त्या ठिकाणी सॉल्व्ह होऊ शकतील. त्यामुळे जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायचा आहे आणि सर्व महिलांना विनंती करतो, चॅनलला सर्वांनी कृपया करून सबस्क्राईब करा. जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं तर तुम्हाला यापुढचे व्हिडिओ पाहायला मिळतील आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नाही तर तुम्हाला पुढचे व्हिडिओ पाहायला मिळणार नाहीत. कारण बघा, एक व्हिडिओ तुम्ही पाहिला त्यानंतर सबस्क्राईब नाही केलं, त्यामुळे तुम्हाला अशा पद्धतीची माहितीचे जे काही चांगले व्हिडिओ ते मिळणार नाही. बघा, प्रवीण अहिरे एकमेव असं चॅनल आहे ज्यावर तुम्हाला चांगली माहिती मिळते. त्यामुळे जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं तर त्यामध्ये तुमचा फायदा आहे. आता पुढे बघा, तर पाहू शकता बघा, नीताताई माने यांनी कमेंट केलेली आहे, मला अजून पैसे नाही आले सर, पण येतील, तुमच्यावर विश्वास आहे. आमचा पण काही ना थोडा पण धीर नसतो. तुम्ही काहीच खोटं बोलत नाही. लोक काही बोलू द्या, तुम्ही तुमचं ध्येय चालू ठेवा. तुमच्यामध्ये खरेपण आहे हे आम्हाला माहिती आहे. धन्यवाद दादा, खूप खूप आभारी आहोत. पाहू शकता मी त्यांना रिप्लाय पण दिलेला आहे. काय तर आभारी आहे ताई, येतील तुम्हाला पण पैसे वाटप सुरू आहे. बघा, पैशांचे जे वाटप आहे ते सुरू आहे. त्यामध्ये जर आपण पाहिलं असेल कुठलीही प्रोसेस असेल ती 1 अशा पद्धतीने त्या ठिकाणी सुरू होते. त्यामुळे सर्व महिलांना पैसे जे आहेत अशा पद्धतीने या ठिकाणी जमा होतात. म्हणजेच पहिले या महिलांना, नंतर या महिलांना, नंतर या महिलांना, नंतर या महिलांना, नंतर या महिलांना. त्यामुळे सर्वच्या सर्व महिलांना 4 ते 5 दिवसात पैसे जमा होऊन जातील. महिलांनी काळजी करायचं नाही. त्यासोबतच तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहात ते पण तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. ज्यावेळेस तुम्हाला पैसे आले असतील, पैसे आले की तुमचा जिल्हा पण तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचं, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांना याची माहिती त्या ठिकाणी पोहोचणार आहे. पुढे बघा, एक कमेंट आहे आणि मग आपण माहिती पाहूया. तर बघा, पुढची कमेंट आहे अर्चनाताई नाईक यांची. बघा, मी नेहमीच तुम्हाला सांगू इच्छितो, अर्चनाताईंच्या संदर्भात नेहमीच आपला जो व्हिडिओ असतो रेग्युलर पाहणार आहे, रेग्युलर जर व्हिडिओ कोणी पाहत असेल तर अर्चनाताई आपले व्हिडिओ पाहत असतात. रेग्युलर त्यांच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये त्यांची कमेंट असते आणि प्रत्येक व्हिडिओ त्या ताई आपल्या पाहत असतात. तर त्या ताईंचा खूप खूप त्या ठिकाणी आभार मानतो. तर बघा, ताईंनी काय लिहिले, नमस्कार दादा, मला मेसेज आला आहे, संध्याकाळी 5 वाजता पैसे आलेत. सॉरी दादा, तुम्हाला खूप काही रागाने मेसेज केला होता, परत सॉरी. तुमची माहिती खरी असते, अशीच खरी माहिती अजून सांगत जा. सिलेंडरचे पण पैसे मिळणार आहेत का? मला तुमच्या चॅनलवर आलेला मेसेज पाठवता येत नाही, नाहीतर पाठवले असते. धन्यवाद दादा. तर सर्व माता भगिनींना पण आणि या ठिकाणी अर्चनाताईंना पण मी सांगू इच्छितो, बघा, सिलेंडरचे जे काही पैसे त्या संदर्भात अगोदर आपण लाडकी बहीण योजनेचे जे काही पैसे ते वाटप संपल्यानंतर सिलेंडरच्या पैशांच्या संदर्भाची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलवर प्रोव्हाइड करेल. त्यामुळे कोणत्याच लाडक्या बहिणींनी, माता भगिनींनी काळजी करायचं नाही. संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळणार आहे. त्यामुळे सर्वांनी चॅनलला फक्त सबस्क्राईब करून घ्या. सर्वच्या सर्व व्हिडिओ तुमच्या माहितीशीर असते, तुमच्या फायद्याचे असतात. त्यामुळे तुम्ही काळजी करायचं नाही. संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे. बघा, रिप्लाय पण मी त्यांना दिलेला आहे, आभारी आहे ताई म्हणून. ठीक आहे, तर आता आपण महत्त्वाची माहिती पाहूया. पैसे तुमचे वाढलेलेच हवे ॲपचे ते. आता पुढे बघा, नवीन अर्जाच्या संदर्भात. तर बघा, नवीन नोंदणीबद्दल काय आहे, तर महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या नवीन नोंदणीबाबत भूमिका स्पष्ट केली आहे. महिलांना 2100 अर्थसंकल्प ज्यावेळेस मांडण्यात येईल, बघा 2100 रुपयाच्या संदर्भात पण या ठिकाणी क्लिअर करतोय. आणि नवीन नोंदणी संदर्भात बघा, 2100 रुपये तुम्हाला केव्हा मिळतील, नवीन अर्थसंकल्प ज्यावेळेस मांडण्यात येईल त्यावेळेस तुम्हाला याबाबतचा सकारात्मक विचार केला जाईल. आणि नोंदणी करण्याची अंतिम मुदत जी आहे ती 15 ऑक्टोबर होती. त्यावेळी 2.5 कोटींपेक्षा अधिक लाभार्थी महिलांची नोंदणी झाली होती. अद्याप नवीन लाभार्थी नोंदणी संदर्भात सुरू करण्यासंदर्भात कोणताच निर्णय झालेला नाही आहे. जर नवीन नोंदणी सुरू झाली, नवीन अर्ज सुरू झाले की तुम्हाला आपल्या चॅनलवर सर्वात अगोदर अपडेट मिळेल. त्यामुळे सर्व महिलांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. नोंदणीकृत आणि जे पात्र लाभार्थी आहेत त्यांच्यापर्यंत सन्मान निधी पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत, असं अदिती तटकरे म्हणाल्या. तर बघा, ज्या काही नोंदणीकृत आणि ज्या पात्र लाभार्थी महिला आहेत त्यांना पैसे पाठवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. ज्यांचं आधार सेटिंग आहे, आधार लिंक आहे, त्यांना पैसे पाठवले जात आहेत. हे संपूर्ण प्रोसेस झाली की मग नवीन नोंदणीच्या संदर्भाचा जो काही निर्णय तो होणार आहे. हा निर्णय झाला की तुम्हाला आपल्या चॅनलवर सर्वात अगोदर अपडेट मिळेल. त्यासोबतच 2100 रुपये जे ते तुम्हाला त्या ठिकाणी अर्थसंकल्पामध्ये तरतूद झाली की तो सुद्धा 2100 रुपयांचा हप्ता तुम्हाला मिळेल. ठीक आहे, तर संपूर्ण माहिती आपण पाहिलेली आहे. सर्व माता भगिनींना, महिलांना हा व्हिडिओ आवडला असेल अशी अपेक्षा करतो. व्हिडिओ आवडला तर सर्वांनी व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.